जय हिंद, मी मुबारक शेख आणि आपण आहोत चंद्रपूर येथील कामगार आयुक्तालयाच्या ऑफिस समोर. काही लोक आहेत, तुम्ही बघू शकता. सगळे लोक आंदोलन करत आहे. कामगार आहे हे सगळे. आपल्यासोबत बोलण्यासाठी एक काका आहे, रमजान पठाण खां. यांच्याशी आपण बोलूया आणि जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय आहे. काका, नेमकं काय घडलंय आणि कशासाठी आंदोलन करायची पाळी आली आहे? मी रमजान खां पठाण अशरफी, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचा सहसचिव आणि चंद्रपूर जिल्हा राष्ट्रीय कष्टकरी पंचायतचा अध्यक्ष. हे शासकीय धान्य गोडाऊनचे कामगार या ठिकाणी आता आपलं आंदोलन घेऊन बसलेले आहे. या आंदोलनामागचा एकच उद्देश आहे की आज जवळजवळ आम्ही 10 वर्षापासून सतत मागणी करतो आहे की ज्याप्रमाणे शासनानं आम्हाला म्हणजे नियम दिलेले आहे त्या नियमानुसार माथाडी मंडळाचे आम्ही कामगार आहो आणि माथाडी मंडळामध्ये कामगारांना त्यांच्या वेतनावर लेवी मिळते. 30% लेवी ही मालकाकडून वसूल केली जाते. आणि माथाडी कामगार म्हणजे हा असंघटित कामगार आज संघटित झालेला आहे. त्या संघटित कामगाराला इथं जे वागणूक दिल्या जात आहे त्याची दखल कोणीच घेत नाही. तो उपाशी मरत आहे की काय करत आहे त्याच्यावर जबाबदारी नाही आहे कोणत्याही अधिकाऱ्याची. वारंवार आम्ही पत्र दिले, अनेक आंदोलन केली, मोर्चे काढले, त्यानंतर त्यांच्या स्वतःच्या कार्यालयामध्ये आम्ही आंदोलन केलं. मान्य जिल्हाधिकारी साहेबांना पत्र दिलं. मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी सुद्धा याला दुर्लक्ष ठेवलेलं आहे. आम्ही वर कामगार मंत्री अशोक फुंडकर यांना आम्ही आकाशजी फुंडकर साहेब यांना आम्ही पत्र पाठवलं. पुरवठा विभागाचे, अन्न पुरवठा विभागाचे मान्य छगनजी भुजबळ यांना आम्ही पत्र पाठवलं. मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आम्ही विनंती केली की ज्याप्रमाणे सुरुवातीला जसं चालू होतं त्याचप्रमाणे तुम्ही ते ठेवा. दुसरा शासनाचा नियम आहे की दरवर्षी यांना महागाई निर्देशकानुसार रोजी मिळाली म्हणजे दरवाढ मिळाली पाहिजे मजुरीची. पण हळूहळू या लोकांनी त्या मार्च महिन्याला बाजूलाच ठेवलेलं आहे. त्यांच्या GR मध्ये लिहिलेलं आहे. माझ्या घरचा नव्हे तो. शासन जेव्हा म्हणतो की मार्च महिन्यामध्ये झाली पाहिजे, हे आपल्या मर्जीनं ऑगस्ट महिना, सप्टेंबर महिना या प्रकारे हे लोक ढकलाढकलीचे कामं करतात. काम ज्या ठिकाणी आम्ही करतो त्या ठिकाणी मूलभूत सुविधा नाही आहे, नागरी सुविधा नाही आहे. आधी काय होते ते गोडाऊन वस्तीच्या बाहेर होते, पण आज वस्ती वाढत गेल्यामुळे गोडाऊन आले वस्तीमध्ये. आता लघवीची त्रास आहे, संडासाला जायचं, पिण्याचं पाणी सुद्धा नाही यांच्या गोडाऊन मध्ये. मग त्यांनी काय करायचं कामगारांनी? पुन्हा त्यांना अशी वेळ बांधलेली नाही आहे की बा तुम्ही सकाळी 8 वाजता या आणि संध्याकाळी 5 वाजता घरी जा. गोडाऊन किपरच्या मर्जीवर ठेवला आहे. गोडाऊन किपर जर म्हणणार की तुम्हाला आता काम करावं लागेल तर रात्री 9 वाजेपर्यंत काम करून घेतले जाते आणि त्याचा मोबदला काहीच नाही. एक्स्ट्रा काम केलं त्याचा मोबदला देण्याची आहे ना, मग देत नाही. दुसरं, सुट्ट्या तुम्ही जाहीर केलेल्या आहे, वार्षिक सुट्ट्या आम्हाला 7 दिलेल्या आहे. त्या 7 सुट्ट्यामध्ये जर आम्ही काम केलं तर त्याची डबल मजुरी मिळते, पण ती मजुरी सुद्धा आम्हाला द्यायला तयार नाही. GR नुसार पेमेंट भेटत नाही. GR नुसारच पेमेंट मिळत नाही. म्हणजे ते मजुरी मिळते आम्हाला, पण मजुरी मिळाल्यानंतर त्या मजुरीवर जी दरवाढ दरवर्षी व्हायला पाहिजे महागाई निर्देशकानुसार त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यांच्या मागे वारंवार पत्र व्यवहार करावा लागतो, त्यांना मागणी करावी लागते, प्रत्यक्ष भेटीमध्ये त्यांना आम्ही विनंती करतो, पण दुर्लक्षित आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आज जी ही वेळ आमच्यावर आली ती अशी की 2023, 2024 आणि 2024-2025 ची दरवाढ झालेली आहे. शासनानं केली आहे, माथाडी मंडळानं केली आहे, मग ती आम्हाला मिळायला पाहिजे ना. पण पुरवठा विभागवाले म्हणतात की ते आमच्याकडे आले नाही पत्र, तर 2-2 वर्ष लागतात. ते आम्हाला 2 वर्षापासून त्यांनी आमची मजुरी दिलेली नाही. आयुक्त साहेब म्हणतात की आम्ही तर दरवाढ करून दिली, पण आता ते त्यांच्याकडनं आलेलं नाही, त्याला आम्ही काय करायचं. परत त्यांनी असं म्हटलंय, मी आता त्यांना 25-26 ची दरवाढ मागितली. 25-26 मार्च महिना गेलाय आणि आता तुम्ही पहा की 25 संपत आला तरी त्यांनी 25-26 ची दरवाढ मंजूर केली नाहीये. तर ही केव्हा होईल? म्हणजे दरवर्षी तुम्ही वाढवत जाल का? हा फायदा कुणाचा? कंत्राटदाराचा करून राहिले तुम्ही. हा जे देऊन राहिले ते स्वतःच्या घरून नाही द्यायचंय तुम्ही. कंत्राटदारावर दबाव आहे. माथाडी कायदा काय म्हणतो, जो काम करून घेईल तो मजुरी देईल. मग आम्ही काम करतो, मजुरी त्यांना दिली पाहिजे. तुम्ही आम्हाला सांगता केंद्राकडून पैसे नाही आले, राज्य शासनाकडून पैसे नाही आले. का नाही आले? तुम्ही बोलवलं नाही. बोलवण्याची जबाबदारी कोणाची आहे? माथाडी मंडळाची. माथाडी मंडळ अधिकाऱ्यांनी त्याच्यावर पाठपुरावा करायला पाहिजे की का पैसे आले नाही. आणि मिळवून देण्याची सुद्धा त्यांच्या GR मध्ये हे पैसे मिळवून देण्याची जबाबदारी त्यांचीच आहे.
कोणते कोणते कामगार आहे याच्यामध्ये सगळे बसलेले आहेत? सध्या इथे जे बसलेले आहेत हे 24 गोडाऊनचे आमचे शासकीय धान्य गोडाऊनचे कामगार आहेत. उर्वरित जे बाजार समितीच्या वगैरे आहे ते आम्ही याच्यात घेतले नाही. चंद्रपूरमध्ये एकूण 14 बाजार समिती आहे, पण 14 बाजार समिती पैकी फक्त एकच चंद्रपूरमध्ये जी आहे बाजार समिती तिथेच कायद्याची अंमलबजावणी आहे. बाकी दुसरीकडे कुठेच त्यांनी अंमलबजावणी केलेली नाही. मूळ बाजार समितीचे पैसे वसूल करायची आहे, रिकव्हरी काढायची आहे. ती रिकव्हरी काढण्यासाठी हे आंधळे बसलेले आहेत, त्यांनी आतापर्यंत काढली नाही. तेव्हापर्यंत आंदोलन चालू आहे. हा आंदोलन आम्ही बेमुदत केलेलं आहे, पण जर आमच्या समाधानपूर्वक ते उत्तर देत असतील तर आजच आम्ही आमचं आंदोलन मागे घेऊ. ठीक आहे, तर आमच्यासोबत हे कामगार होते. आता बघू याच्यावर प्रशासन लक्ष देते की नाही, आयुक्त साहेब लक्ष देते की नाही, कलेक्टर साहेब लक्ष देतील की नाही. आपण पाहत होतो चंद्रपूर मीडिया 24. जय हिंद.